नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजची बातमी सर्वात महत्त्वाची ती म्हणजेच कर्जमाफी संदर्भात. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी राज्यात राबवल्या जाणाऱ्या कर्जमाफी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची आणि तातडीची अशी अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे. 2 लाख रुपयांपर्यंतची पीक कर्ज आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान अशा प्रकारे योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे. 2 लाखावरील कर्जांना OTS आणि 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आणि याच्याच अंतर्गत आपण वेळोवेळी अपडेट घेतलेला आहे. वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात येत आहेत. त्याच्या अनुषंगाने बऱ्याच साऱ्या प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. मित्रांनो, याच्यासाठी जिल्हास्तरीय एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून या योजनेच्या अंमलबजावणीवरती पूर्णपणे देखरेख केली जात आहे. आणि याच्याच अंतर्गत पार पडलेल्या बैठकीच्या अंतर्गत शेतकऱ्यांची माहिती प्रसिद्ध करण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांवरती देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार बऱ्याच साऱ्या बँकेमध्ये असे शेतकरी आहेत की ज्यांची कर्ज खाती येत आहेत. बऱ्याच साऱ्या अशा बँका आहेत त्यांची कर्ज खाती येत आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी किंवा त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर हा आतापर्यंत बँकेमध्ये देण्यात आलेला नाही किंवा त्याच्या कर्ज खात्याशी त्या संदर्भात जी काही माहिती आहे ती माहिती जोडण्यात आलेली आहे. मित्रांनो, फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे. आधार नंबरसुद्धा शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. त्याच्यामुळे आपलं जर थकीत कर्ज असेल आणि आपण जर आतापर्यंत ही माहिती बँकेत दिलेली नसेल तर तात्काळ येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला आपल्या बँकेमध्ये संपर्क साधून आपला आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक करून घेणे गरजेचे आहे. तसेच आपण फार्मर आय डी नंबर या बँकेमध्ये जमा करायचा आहे. जर तुम्ही यापूर्वीच कागदपत्र दिलेली असतील किंवा तुम्ही जर हा डाटा दिलेला असेल तर ही माहिती देण्याची गरज पडत नाही. परंतु परंतु बऱ्याच साऱ्या राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्ज घेत असताना ही माहिती घेतलेली असते. त्याच्यामुळे ज्या बँका आहेत त्यामध्ये माहिती घेतली जात नाही. परंतु ज्या सोसायटी असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक असतील किंवा ज्या बँकेमध्ये तुमचा हा डाटा उपलब्ध नाही अशा बँकेमध्ये तुम्हाला हा डाटा द्यावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं ज्या बँकेचं जे ब्रँचचं कर्ज आहे त्या ब्रँचमध्ये एक व्हिजिट करायचं आहे. त्या व्यतिरिक्त जे काही मयत कर्जदार शेती त्याची सुद्धा माहिती बँकेमध्ये अपडेट करण्यासाठी निर्देश आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. जेणेकरून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती भरत असताना, माहिती अपडेट केली जात असताना ही माहिती सुद्धा त्याच्याबरोबर अपडेट केली जाईल आणि कर्जमाफीच्या याद्या येत असताना त्या शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये समावेश केला जाईल. कागदपत्राअभावी जर एखादा शेतकरी वंचित राहिला तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. यासाठी तात्काळ आपल्या कागदपत्राची शहानिशा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.